रहे, मोहम्मद साहब साहब अमर रहे, अमर रहे, अमर रहे। मोहम्मद रफी साहब तुम अमर रहे। जब तक सूरज चांद रहेगा मोहम्मद रफी साहब आपका आवाज रहेगा। जब तक सूरज चांद रहेगा मोहम्मद रफी साहब आपका आवाज रहेगा। बांधवांनो, 20व्या शतकातील महान गायक स्वरसम्राट पद्मश्री मोहम्मद रफी साहेब यांच्या आवाजानं संबंध भारत देशामध्ये ज्यांची गाणी ऐकून आपण लहानाची मोठी झालेले आहोत। तसं पाहिलं तर पूर्वी मनोरंजनाची साधनं खूप कमी होती आणि त्या काळामध्ये मोहम्मद रफी साहेबाच्या या गीतांनी आपण मंत्रमुग्ध झालेले आहोत। आज राष्ट्रभक्ती, प्रेम, सद्भावना या सगळ्या गोष्टी मोहम्मद रफी साहेबाच्या आवाजामध्ये ओतपोत अशा पद्धतीने भरलेल्या होत्या। आज जर आपण पाहिलं, सकाळी जोंधळे साहेब एखाद्या मंदिरावर गाणं आहे, शोधसी मानवा राऊळी मंदिरी, नांदतो देव हा आपल्या अंतरी। मंदिरावर मोहम्मद रफी साहेबाचं गाणं आहे आणि मग सुख के सब साथी दुख में ना कोई, हे मोहम्मद रफी साहेबाचे गाणे। म्हणजे भजन असेल, कव्वाली असेल किंवा जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा वो भारत देश है, अशा पद्धतीचे राष्ट्रभक्तीपर गीत की हे गीत ऐकल्यानंतर स्वातंत्र्य दिन आज आहे किंवा एखादा राष्ट्रीय कार्यक्रम आज आहे हे आपल्या लक्षात येतं। आणि म्हणून मोहम्मद रफी साहेबाच्या आवाजाने जात, धर्म, पंथ याच्या पुढे जाऊन या ठिकाणी राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। आणि म्हणून अशा या महान गायकाला सरकारनं पद्मश्री हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केलेला आहे। साहित्य संगीत कला अकादमीच्या माध्यमातून आपण सातत्यानं शासनाकडे आग्रह केलेला आहोत की मोहम्मद रफी साहेबांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार द्यावा आणि या पुरस्कारामुळे मोहम्मद रफी साहेबांचा आणि पर्यायाने त्यांच्या कलेचं या ठिकाणी सन्मान होणार आहे, अशी ही भावना या ठिकाणी आपण वारंवार व्यक्त केलेली आहे। गेल्या 30 वर्षापासून अहमदपूर शहरामध्ये राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धा मोहम्मद रफी साहेबांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं आपण आयोजित करतो। यावेळेसच्या गायन स्पर्धा पुढे होणार आहेत आणि मग हा सगळा उपक्रम करत असताना अहमदपूर नगर परिषदेनं मोहम्मद रफी मार्ग नावानं या रस्त्याला नाव या ठिकाणी नगर परिषदेने दिलेलं आहे। आणि भारतामध्ये 3 स्थळ आहेत, एक आहे बांद्राला मुंबईला, त्यानंतर कलकत्त्याला आणि तिसरा अहमदपूर शहरामध्ये की मोहम्मद रफी साहेबाचं नाव एखाद्या रस्त्याला, एखाद्या चौकाला दिलेलं आहे। आणि हे काम करण्याची संधी मला या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे मला ही संधी मिळाली। आणि म्हणून मोहम्मद रफीचे सगळे कुटुंबीय, त्यांचा मुलगा असेल, त्यांची मुलगी असेल, त्यांची सुनबाई असेल, या कार्यक्रमाला सातत्याने आलेले आहेत। आणि म्हणून एक अहमदपूरकरांचं आणि मोहम्मद रफी साहेबाचं एक वेगळं नातं आहे असं म्हटलं तर या ठिकाणी धाडसाचं ठरणार नाही। आपल्या अमूल्य अशा वेळात वेळ काढून आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी मनाच्या अंतःकरणातून आपल्या सगळ्यांचं आभार व्यक्त करतो। सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोहम्मद रफी साहेबाचं नाव अजरामर आहे, त्यांचा आवाज आपण घोषणा दिल्या, जब तक सूरज चांद रहेगा मोहम्मद रफी साहब आपका आवाज रहेगा, ही भावना या ठिकाणी महत्वाची आहे। तुम मुझे यूं भुला ना पाओगे, जब कभी भी सुनोगे मेरी सदा, संग संग तुम भी गुनगुनाओगे, अशा पद्धतीचे जे गाणे आहेत ते मोहम्मद रफी साहेबाचे देण आहे। आणि म्हणून अशा या अष्टपैलू कलाकाराला आपण अहमदपूरकरांच्या वतीनं, अहमदपूरकर वासियांच्या वतीनं, साहित्य संगीत कला अकादमीच्या वतीनं, सम्राट मित्रमंडळाच्या वतीनं आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं, कारण आपण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी मंडळी आहोत, कुणी कामगार आहे, कुणी कार्यकर्ता आहे, कुणी नेते आहेत, कुणी पदाधिकारी आहेत, शेतकरी आहेत, अशा सगळ्यांनी मिळून ही एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं आदरांजली अर्पण करण्याचा या ठिकाणी कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता। आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मी ऋण व्यक्त करतो आणि आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या परवानगीनं आजचा हा छोटेखानी कार्यक्रम संपला असे जाहीर करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम।